मुख्य प्रायोजक आहेत ॲटलास कॉप्को, सॅनी इंडस्ट्रीज, फाईन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड. व्हेन्यू स्पॉन्सरर्स आहेत एस्कॉर्ट्स, सुझॅन. टीव्ही मीडिया पार्टनर G24 तास, मीडिया पार्टनर लोकमत, ट्रॅव्हल पार्टनर T+ ट्रॅव्हल. या सगळ्यांचं आभार आणि ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय ते बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया BAI, MCC याची IFRE कमिटी, स्टोन क्रशर अँड क्वारी ओनर असोसिएशन ऑफ पुणे, कॉस्मो वर्ल्डचे संपादक माननीय श्री मुरलीधर सारडा. नमस्कार मित्रांनो, हा कार्यक्रम अत्यंत घरगुती स्वरूपाचा आहे, कारण सगळी जी फ्रॅटर्निटी आहे ती आपल्या घरची आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फ्रॅटर्निटी, आणि त्यामुळं अत्यंत घरगुती स्वरूपाचा हा कार्यक्रम कुठलाही बडेजाव न आणता आम्ही केलेला आहे. आपण जो आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, पहिल्यांदा आपलं मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाची भूमिका एवढीच होती माझी की गेले 10 वर्ष सातत्यानं टेंडर मॅगझिन चालवतो, टेंडर छापतो, लोकांना टेंडर मिळतात, पण गेले 6 महिने झाले मला काहीतरी असं वाटायला लागलं की कुठेतरी काहीतरी बिघडतंय का. मी जेव्हा सप्लायरशी बोलायचो, माझ्या जाहिरातदारांशी बोलायचो, माझ्या वेगवेगळ्या कंपनीच्या मित्रांशी बोलायचो, माझ्या बिल्डर मित्रांशी बोलायचो, तसं वाटायला लागलं की या सेक्टरला खरोखर आता गरज आहे आपल्या सगळ्यांची एकत्र यायची आणि एकत्र येऊन काहीतरी करायची. आम्ही प्रथमतः KG जाधव सरांकडे गेलो आणि त्यांना ही भूमिका सांगितली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही करा, आय एम देअर. मोरेन सरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की BAI इज विथ यू, तुम्ही करा. आमचे सुहास मंत्री सर, चेअरमन IFRE कमिटी, त्यांची तळमळ मी IFRE कमिटीमध्ये बघितली आहे की 20,000 2020 मध्ये काय राहणार आहे पुण्याचं पॉप्युलेशन, त्याला ट्रॅफिक कंजेशन काय आहे, सोशो इकॉनॉमिक अँगल राहणं हा खूप मोठी गोष्ट आहे. बिझनेस आपण सगळे करूया, पण या देशाला, या समाजाला, या राष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चर हा अत्यंत महत्त्वाचा विषय काही कारणानं का होईना सरकारकडून, माध्यमांकडून आणि सगळ्यांकडून असं वाटतं की थोडंसं त्याला निग्लेक्ट केलं जात आहे. आणि हीच आमची भूमिका होती. आम्ही अर्थमिंग असोसिएशनचे श्री बापू साळुंके सरांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही करा, वी आर विथ यू. चव्हाण साहेब आहेत स्टोन क्रशर असोसिएशनचे, आमचे प्रदीप भाऊ राठीजींनी जेव्हा मी सांगितलं की असं आम्हाला आवश्यकता आहे तर लोकमतनी इमिजिएट आम्हाला माध्यम प्रायोजक लोकमतनी आम्हाला सहकार्य केलं, GTVनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबगैर हा कार्यक्रम शक्य नाही. या कार्यक्रमामध्ये आणखीन एक, आम्ही तुम्हाला वाटलं असेल की हा कार्यक्रम डिले करण्यात आला, असं काही नाही. या कार्यक्रमामध्ये मुंबईवरून आमचे नरेश आलेले आहेत, आमचे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि डिफरंट ऍक्टचे ज्यांच्या ज्ञानाच्या गार्निशिंगनी लोकसत्तानी दखल घेतली ते आमचे आव्हाड सर आहेत, आमचे जाखोटिया सर आहेत, असे फंड्सचे लोक आहेत, रिअल इस्टेटचे आमचे चांडकजी आहेत, असे वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक इथे येणार आहेत, आलेले आहेत. आमच्या वक्त्यांच्या ज्ञानाची ओंजळ तर आम्हाला मिळणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. पण या कार्यक्रमानंतर एक नेटवर्किंग जर साधता आलं तर माझा उद्देश, आमचा कॉस्मो वर्ल्डचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल होईल. आपण इथं आलात, धन्यवाद. ऑनगोईंग अँड अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल टू द पॉइंट मला सांगण्यात आलं की न्यू प्रोजेक्ट्स. सर, मी खूप आशावादी आहे. इतके प्रोजेक्ट्स येत आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जो प्रोजेक्ट येत आहे, जे भारताचं लक्ष आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर. फक्त कल्पना करा हा प्रोजेक्ट कसा राहील. एक प्रेझेंटेशन बघूया डोलेरोचं, इटसेल्फ एक सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. डोलेरो सिटी, गुजरात. One of the SIRs that is the flagship development and which is taking shape at a very fast pace is the Dholera SIR. The Dholera SIR is a historic development, not only in Gujarat, not only in India, but in the entire world. It is going to be the biggest planned urban development in the world. The Dholera SIR is going to change the economic landscape of India. It is going to be a new Gujarat within Gujarat. The Dholera SIR is going to be unimaginably big in terms of size and scale. 879 square kilometers of area notified as SIR. 500 square kilometers developable area. 360 square kilometers urbanizable area. It is larger than the largest in the world. Moreover, it is going to be developed with futuristic work and life enhancement amenities. The Dholera SIR is being developed as a modern region using new technologies. It will have intelligent, efficient and robust infrastructure.
But even more robust is the story of its fast-track implementation. In a short span of just 2 years, all the ground-level activities have been completed. Now the SIR is in the take-off stage. The state government has allocated 28,000 hectares of land for the SIR. The Regional Development Authority is in place to carry out the administrative and planning processes of the SIR. Anchor tenants are already in place. Land allocation already started. Other investors committed with their investments. Government departments are taking forward various works in the SIR. The work on the central spine is going on in full swing. An entirely new expressway is being put up, in addition to widening of the existing road. Plans for the provision of water and power are fast taking shape. The SIR will be serviced by a new world-class international airport. Necessary permissions for the airport are in place, and a special purpose vehicle has been formed to take it forward. Land has already been earmarked for the airport. The SIR and the airport will also have a metro rail linkage from Ahmedabad. Modern seaports are already operational in the vicinity of the SIR. A few more seaports are being planned very close to the SIR. The Dholera SIR will have a high level of productivity. It'll be a place for creativity and intellectual pursuits. A place with facilities for faster transactions. A place with a very high index of personal, family and community happiness. The economic activities envisaged here are enormous. They span all possible sectors. The Dholera SIR is a self-governed economic region with a single-window clearance system as well as legal mechanisms to settle disputes. This is going to be a rare place on earth where ecological and environmental issues are taken care of right at the initiation of the region. The SIR will have a low carbon footprint thanks to investments in renewable wind and solar energy. The upcoming Kalpasar Dam, with a huge reservoir of sweet water, will add to the beauty and serenity of the area. Dholera SIR offers an incredible opportunity in every sector of activity, in every choice of enterprise and entrepreneurship. To locate your global industry, to build world-class infrastructure, to make landmark buildings, to set up new age institutions. Our assurance is that you can be here with full freedom of operations for your business and full scope for an ever-blossoming life. कशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हा देश येणाऱ्या काळात डेव्हलप करणार आहे? जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगचा विषय बघितला तर चायना 8.5% त्याच्या जीडीपीवर खर्च करतं आणि भारत 4.7. ऑलमोस्ट डबलचा आपल्याकडे अजून स्कोप आहे. त्यामुळे मी खूप आशावादी आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवर. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 27 लाख कोटी दिले गेले होते. 51 लाख कोटी दिले गेले आहेत. कदाचित ते इलेक्शनच्या नंतर दिले जातील, चालू करतील आणि पंतप्रधानांनी काल घोषणा केल्याप्रमाणे 1 लाख कोटीचे प्रोजेक्ट पीओ मनी अप्रूव्ह केलेले आहेत. हा एसोकेमच्या स्टडीचा हा रिपोर्ट आहे जो मी तुम्हाला दाखवतोय. प्रायोरिटी प्रोजेक्ट जे रोल आउट केलेत: मुंबई एलिव्हेटेड रेड कॉरिडोर 30,000 करोड, 2 लोकोमोटिव्ह प्रोजेक्ट 5,000 करोड, accelerated dedicated eastern freight corridor 10,000 crore, one of the 2 port project 10,000 crore, Bhubaneswar and Imphal which are going to be the international airport 20,000 crore, and power project 40,000 crore. ही पीएमओ ऑफिसची स्लाइड आहे सर. त्यामुळे अगदी ऑथेंटिक डाटा आहे हा. ज्या गुजरात ची डोलेरो बघितली, महाराष्ट्राचं जर बघितलं तर दिल्ली मुंबई कॉरिडोर जो आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर. बरेच लोक म्हणतात की असं सगळं होत असतं, असं काही म्हणजे याला वेळ लागतो. पण ही माझ्याकडे जी वर्क ऑर्डर आहे L&T ची 7,000 कोटी 6,700 कोटीची
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रोजेक्टची ही त्यांना दिलेली वर्क ऑर्डर माझ्या समोर आहे. त्यामध्ये फक्त सांगतो की 50 मेजर आणि 1250 मायनर ब्रिजेस आहेत या वर्क ऑर्डर मध्ये. एक ऑर्डर ही टोटल 80,000 कोटीची ऑर्डर आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. आणि टोटल हा जो आहे महाराष्ट्राला जो येणार आहे त्याच्यामध्ये धुळे नांदुर्णा आहे, औरंगाबादमध्ये शेंद्रा आहे, पुण्याचा खेड राजगुरुनगरचा भाग आहे आणि इंडस्ट्रियल एरिया ग्रीनफोल्ड प्री दिघी प्रोजेक्ट हाही भाग याच्यामध्ये कव्हर आहे. हे महाराष्ट्राला 4 आपल्याला इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये वरदान मिळालेले आहे. हे कामं लवकर सुरू होतील. याला जपानचं सहकार्य आहे. टोटल 5 लाख कोटीहून अधिक मोठा हा प्रोजेक्ट आहे. काही टोल आता इमिजिएट जे फायनल होत आहेत त्यामध्ये वाटूर जिंतूर ओढा बसमत 574 कोटी, केंद्रामधून जो आपल्याला निधी मागितला आपण केंद्राला 178 कोटी 30 वर्षाचा टोल, जालना अंबडवर गोदरी 4 पदरी रोड 178 कोटी, औरंगाबाद अजिंठा फरदापूर 4 लाईन रेन 580 कोटी, औरंगाबाद पैठण पुन्हा 4 पदरी 295 कोटी, नगर करमाळा 4 पदरी 703, तळेगाव चाकण हा 6 पदरी रोड होतोय 1298 कोटी, नारायण पारगाव 243 कोटी आणि मालेगाव मनमाड कोपरगाव 780 कोटी. याच्यामध्ये आपल्याला इमिजिएट ही रक्कम केंद्राकडून मिळण्याची शक्यता आहे. काही प्रोजेक्ट जे अवॉर्ड झाले ते पहा. खेड सिन्नर 4 लाईनिंग बीओटी ILFS ला 134 किलोमीटरचा, गोवा कर्नाटक कुदलपूर कर्नाटक 2600 कोटी IRB ला, सबमिन मराईन प्रोजेक्ट मुंबई 760 कोटी, पुंज लॉइडला सोलापूर संगारेड्डी 126 किलोमीटर, 1312 करोड कोस्टल सेरी जेवीचा 6/8 लेनिंग, नवी मुंबईला JNPT रोड 43 किलोमीटरचा रोड 2260 कोटीची वर्क ऑर्डर रिलायन्स इन्फ्राकडे आहे. मी अशी वाचत गेलो तर एवढ्या वर्क ऑर्डर आहेत. टर्नकी प्रोजेक्ट ऑन ट्रान्समिशन लाईन MSCDL ऍक्ट ठाणे 145 कोटीची ही सुप्रीम इन्फ्राला प्रोजेक्ट गेलेली आहे. तर महाराष्ट्राला ह्यूज प्रोजेक्ट्स येत आहेत. टेंडरिंग स्टेज मध्ये पहा कुठले, सोलापूर कोल्हापूर 6 लाईन 1700 कोटी, टेंभुर्णी बार्शी 540 कोटी, चाकण तळेगाव 850 कोटी, सोलापूर एडशी 1000 कोटी, धुळे औरंगाबाद 964 कोटी, सोलापूर एडशी 240 कोटी, एडशी औरंगाबाद 1871 कोटी. हे आकडे महाराष्ट्र शासनाचे अथॉराइज आकडे आहेत. त्यामुळे असे प्रचंड मोठी आपल्याला एक स्कोप इन्फ्रा इंडस्ट्रीला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. आणि 4 नवे प्रोजेक्ट जे माझ्या अत्यंत जवळचे आहेत. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर मोशी. जेव्हा मी पहिल्यांदा चायनाला गेलो होतो तेव्हा मला नवल वाटलं की 21 किलोमीटर दूर म्हणजे ट्रेन अंतरनी मला पुडांग मध्ये रुकवण्यात येतं. शांघाय शहर अत्यंत दूर आणि पुडांग आंतरराष्ट्रीय विमान त्या एक्झिबिशन सेंटरला मी बोंबा बघायला गेलो होतो. मला वाटायचं की माझ्या पुण्यामध्ये कधी होईल का होय असं. आणि इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर कालची बातमी सांगतो 300 कोटी रुपये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केलेले आहेत. त्याच्या चित्रफित पण पाहूया आपण. चाकण एअरपोर्ट खेडला होईल किंवा राजगुरुनगरला होईल, निश्चित होईल. भारत 4चा SEZ ऑलरेडी टेक ऑफ झालेला आहे. मेट्रो प्रोजेक्ट आणि रिंग रोड 11,000 कोटीचे. कुलकर्णी सर इथे असतील तर त्यांना माहिती आहे. त्याच्यातले काही प्रोजेक्ट तर इमिजिएट फिजिबल आहेत कारण लँड ॲक्विजिशन पण झालेलं आहे. पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर की आपल्याकडे खूप मोठं पर्यटनाचं दालन या निमित्तानं उभा होणार आहे. हे एक्झिबिशन सेंटर पुडांगच्या आपल्या शांघायच्या इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर पेक्षाही मोठं होणार आहे. पुण्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. त्याच्यातला भाग डेव्हलप होणार आहे. कदाचित या चित्रफिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नसतील. या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टनी बनवलेल्या चित्रफिती आहेत. कसं दिसेल ते पहा. त्याचं हे चित्र आहे. यानं पुण्याच्या इकॉनॉमीवर पूर्ण चेंज होणार आहे. पुण्याची इकॉनॉमी, त्या भागाचा विकास या इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरच्या माध्यमाने होणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. Audio Jungle.
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट क्षेत्रावर सध्या मंदीचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील घडामोडी तसंच आव्हानांवर चर्चा करण्यासाठी पुण्यामध्ये इन्फ्रा समिट 2013 या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉस्मो वर्ल्ड साप्ताहिकाच्या वतीने या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. क्षेत्राशी संबंधित बांधकाम व्यावसायिक, शासकीय प्रतिनिधी, तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध विषयातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. सध्या देशामध्ये मंदीचं वातावरण असलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मोठा वाव आहे, मनुष्यबळाची गरज असल्याचं मत हे अनेकांनी व्यक्त केलं. त्यासाठी सरकारच्या पाठबळाची आवश्यकता असल्याचं यावेळी म्हणण्यात आलं.